मेथीची भाजी म्हटलं की अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाकं मुरडतात. म्हणूनच आज आपण अगदी ताज्या मेथीपासून असे मेथीचे खमंग आणि खुसखुशीत वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मेथीचे खमंग असे वडे. बघा काय मस्त दिसत आहेत, वरून एकदम कुरकुरीत झालेत आणि आतून एकदम मऊ आणि खुसखुशीत. तर अगदी मेथी न खाणारे सुद्धा आवडीने हे मेथीचे वडे खातील याची मला 100% खात्री आहे. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला इथे अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत. तर पोहे घातल्यामुळे वडे जे आहेत ते छान खमंग आणि कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत. तर सगळ्यात आधी आपण हे जे पोहे आहेत ते 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यामध्ये जी काही धूळ असते, काही कचरा असतो तो निघून जाईल. तर इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेत. तर आता यामध्ये पाणी न घालताच आपण एक 5 मिनटं हे असंच भिजत ठेवायचं. तर अजिबात यामध्ये पाणी नाही घालायचं. तर आता आपण हे भिजण्यासाठी बाजूला ठेवू. तर इथे आपण 2 कप इतकी ताजी मेथी घेतले. तर मेथी आपल्याला स्वच्छ धुवून संपूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हलकीशी जाडसर अशी आपल्याला कट करून घ्यायचे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी ही कट करून घेतले. जास्त बारीक कट नाही करायची किंवा हातानेच याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर आता आपण मेथीच्या वड्यासाठी लागणारं एक छान साधं आणि सिक्रेट वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे 1 चमचा अख्खे धने घालायचे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप तुम्ही यामध्ये जरूर घाला, त्याने चव खरंच खूप छान लागते. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि इथे मी 5 ते 6 छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिखट मी थोडंसं जास्त करणार आहे. तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा आणि आता आपण याला झाकण लावून अगदी छान असं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं. तर इथे आपलं मेथीच्या वड्यासाठी लागणारं साधं आणि सोप्या पद्धतीने केलेलं हे वाटण तयार झालेलं आहे. मस्त याचा सुगंध येऊ लागलाय. तर इकडे आपले पोहे देखील छान मऊ भिजले गेलेत. तर आता आपण हातानेच अशा पद्धतीने थोडंसं हे मॅश करून घ्यायचं, त्यामुळे त्याचं टेक्स्चर खूप छान येतं. तर इथे तुम्ही पोह्याऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा बारीक रवा जरी वापरला ना तरी देखील चालेल. तर आता आपण हे जे पोहे आहेत भिजलेले ते या मेथीवरती घालून घेऊया. त्याचबरोबर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे हुबे पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेत. तर याची जी स्लाइस आहे ती आपल्याला हाताने थोडीशी वेगळी करून घ्यायची आहे, सुटसुटीत करून घ्यायचे. त्यामुळे अगदी प्रत्येक घासामध्ये त्याचा क्रंच खूप छान लागतो. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घालायचे, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण सुरुवातीला पाणी न घालताच हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मेथीचा तुम्ही कोणताही पदार्थ जेव्हा करत असता त्यावेळी त्याला सुरुवातीला अजिबात पाणी नाही घालायचं. तर जर तुम्ही एकदम पाणी जास्त घातलं तर पाण्याचा अंदाज लागत नाही, त्यामुळे पीठ जे आहे किंवा जे मिश्रण आहे ते पातळसुद्धा होऊ शकतं. तर इथे मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर मला माफ करा, मी आधी यामध्ये तीळ घालायला विसरले, म्हणून मी आत्ता इथे 2 चमचे पांढरे तीळ घालते. तीळ घातल्यामुळे मेथीच्या वड्याची चव अजूनच दुप्पट होते. त्याचबरोबर इथे मी 1 वाटी बेसन घेतले. बेसनमुळे आपले जे वडे आहेत ते छान खमंग होतात. तर सगळं बेसन एकदम नाही घालायचं, थोडंसं बेसन मी बाजूला ठेवलेलं आहे. अंदाज घेत घेत आपल्याला इथे बेसन घालायचं आहे. तर आता इथे बघा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते.
तर यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर नाही केला, तर थोडंसं मला हे पातळ वाटतंय, बाइंडिंग व्यवस्थित येत नाही, त्यामुळे मी आणखीन 1-2 चमचे बेसन घालते आणि बाकीचं जे बेसन आहे ते आपण बाजूला ठेवू. तर आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर पाणी तुम्हाला वाटलंच तर 1-2 चमचे पाणी इथे घालू शकता, पण जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, नाहीतरी आपले जे मेथीचे वडे आहेत ते तेलकट होण्याची शक्यता असते. तर इथे मी मेथीच्या वड्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते छान असं मळून घेतलं आहे, जास्त घट्ट नाही किंवा पातळ देखील नाही. तर आता यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि 5 ते 10 मिनटं आपण हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत मेथीची भाजी म्हटलं की अगदी नाकं मुरडतात. मग जर तुम्ही अशा पद्धतीने हे खमंग मेथीचे वडे तयार करून दिले ना, आवडीने खातील. तर इथे 5 मिनटं झालेली आहेत, पीठ जे आहे ते छान भिजलं गेलं आहे. तर आता आपण याचे अशा पद्धतीने वडे थापून घेणार आहोत. तर हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे अगदी पटकन वडे तयार होतात. तर हे बघा, अगदी जास्त जाड नाही ठेवायचं किंवा जास्त पातळ देखील नाही ठेवायचं. तर इथे आपला हा एक मेथीचा वडा तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे देखील तयार करून घ्यायचे आहेत. एकदम जास्त देखील तयार करून नाही ठेवायचे, आपण जेवढे तळणार आहोत तेवढेच आपल्याला इथे वडे तयार करून घ्यायचे. तर इथे मी 3 ते 4 वडे तयार करून घेतलेत. आता आपण हे तळून घेऊया. तर मेथीचे वडे तळण्यासाठी इकडे मी लो मध्यम गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं. तर यामध्ये आपण छोटासा तुकडा टाकून बघूया. तर हे बघा, अगदी याला छान बुडबुडे येत आहेत आणि हळूहळू हे वरती येते, याचाच अर्थ तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये एक करून हे मेथीचे वडे सोडू. तर एकदम जास्त देखील वडे तेलामध्ये नाही सोडायचे, नाहीतरी तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि त्यामुळे आपले जे वडे आहेत ते आतपर्यंत चांगले तळले जात नाहीत आणि तेलकटसुद्धा होण्याची शक्यता असते. तर आता सुरुवातीला 1 ते 1.5 मिनटं तरी याला अजिबात टच नाही करायचं. अगदी लो मिडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. तर हे बघा, हलकेसे ते बुडबुडे कमी झालेले आहेत. आता आपण हे वडे पलटून घेऊया आणि असेच आता एकसारखे हलवत आपल्याला छान तांबूस रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे. तर मेथीमध्ये भरपूर सारे औषधी गुणधर्म आहेत. मेथीच्या भाजीमुळे पचनासाठी मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तर हमखास मेथी खाल्लीच पाहिजे. तर इथे आपले मेथीचे खमंग कुरकुरीत वडे तळून तयार झालेले आहेत. रंग अगदी सुरेख आला गेलाय. वरूनच हे बघा काय मस्त कुरकुरीत दिसत आहेत. तर दिसायला जेवढे भारी दिसत आहेत ना, तेवढे खायला देखील खरंच कमाल लागतात. तर आता यामधलं संपूर्ण तेल आपण निथळून घ्यायचं आणि आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मेथीचे वडे तळून घेणार आहोत. तर लक्षात ठेवायचं, एकदम जास्त वडे तेलामध्ये नाही सोडायचे आणि अगदी लो मिडियम गॅसवरतीच हे वडे तळून घ्यायचे, म्हणजे अगदी छान खमंग तळले जातात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत. तर आणखीन एक सिक्रेट टिप मी तुम्हाला सांगते. मेथीचे वडे जेव्हा आपण तळून घेतो ना, तेव्हा ते अशा पद्धतीच्या एखाद्या झाऱ्यावरती किंवा चाळणीवरतीच काढायचे, म्हणजे ते अगदी जास्तीत जास्त वेळ कुरकुरीत राहतात. जर तुम्ही एखाद्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढलं ना, ते थोडेसे मऊ पडतील. तर इथे आपले खमंग कुरकुरीत खुसखुशीत असे ताज्या मेथीचे वडे तयार झालेले आहेत. एकदम वरून कुरकुरीत झालेत, आतून एकदम खुसखुशीत आहेत. तर मेथी न खाणारे सुद्धा आवडीने हे खमंग वडे खातील, याची मला 100% खात्री आहे. तर तुम्हाला मी एक वडा दाखवते देखील बघा. अगदी दिसायला देखील सुंदर दिसतोय, अगदी वरून कुरकुरीत आहे आणि आतून देखील अगदी मऊ आणि खुसखुशीत झाला आहे. तर हे वडे तुम्ही हिरव्या चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत किंवा असे देखील खाल्ले ना तरी देखील कमाल लागतात. तर या पद्धतीने तुम्ही देखील असे खमंग मेथीचे वडे एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.